नमस्कार, मी सचिन चव्हाण, MC न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। महिला आर्थिक विकास महामंडळ जालना यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून आज महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। बचत गटात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आलाय। महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने जालना जिल्ह्यातील महिलांसाठी आज महिला मेळाव्याचं आयोजन अनय गार्डन येथे करण्यात आलं होतं। यावेळी व्यासपीठावर सामाजिक कार्यकर्त्या तथा भाजप प्रदेश निमंत्रित सदस्य विमलताई आगलावे, सहाय्यक आयुक्त जालना शहर महानगरपालिका श्रीमती राजपूत, मनीषा भोसले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे समन्वय अधिकारी उमेश कहाते यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटात काम करणाऱ्या शेकडो महिलांना मार्गदर्शन केले। तर यावेळी महिला बचत गटात काम करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला जिल्हाभरातून महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या। प्रियांका ताई सारख्या, मनीषा ताई सारख्या आमच्यासारख्या महिलांनी सांगितलं पाहिजे आमच्या समस्त पुरुष बांधवांना, बाबांनो घाबरू नका। या जिजाऊ आईल्या सावित्री तुमच्या पाठीशी आहे, ही मातृशक्ती तुमच्या पाठीशी आहे, या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी तुमच्या पाठीमागे आहेत। आम्ही फक्त विरोध लावायलाच आहे का? मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण म्हणले आम्हाला फार छान वाटतं। मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीला आता कृतीत पण यायला पाहिजे, आणि कृतीत आल्यानंतर जसं या व्यासपीठावरच्या निवेदिका ज्या आहे त्यांनी सांगितलं की करोडपती दिदी, लखपती दिदी हे उपाधी आम्हाला लावलेली आहे, आणि मग हे सगळं जर आम्हाला मिळवायचं असेल तर एका दृष्टीने आम्हाला पुढे जाऊन चालणार नाही। आमचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, आणि सर्वांगीण विकास होण्यासाठी मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे। मी जाता जाता असं सांगेल की बचत सत्ता आम्ही मिळवली। आता तुम्ही बचत गटात आहात की नाही? सगळ्या कोण कोण बचत गटात आहे? जरा वर हात करा। सगळ्या बचत गटात आहे ना? आता काय मिळवली आपण? बचत सत्ता। बचतीची सत्ता मिळवली की नाही? तुम्हाला बँकांना आल्याकडे जाऊन तुम्ही प्रस्ताव सादर करता, तुम्हाला लोन मिळतं 20-20 लाखापर्यंत। आता सरांनी सांगितलं 20-20 लाखापर्यंत लोन मिळतं। मग बचत सत्ता मिळवली। राजसत्ता कधी मिळवायची? बचत सत्तेनंतर राजसत्ता असते। राजसत्ता कधी मिळवायची? राजसत्ता म्हणजे तुम्ही जर ग्रामीण भागातले असताल तर तुमच्या गावातल्या एखाद्या तरी सत्ता केंद्रात स्त्री गेली पाहिजे। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वीरा मेडिसिटी हॉस्पिटल जालना येथे गौरव आशाताईचा तसेच वीरा जननी सुरक्षा योजना या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 100 पेक्षा अधिक आशा स्वयंसेवकांची कॅन्सर तपासणी करण्यात आली आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर नीता सुहास विघ्ने तर उपाध्यक्षपद डॉक्टर सुभाष राजेंद्र राख यांनी भूषवले। ग्रामीण भागात आरोग्य क्षेत्रात आशाताई यांचा आरोग्य सेवा पुरविताना मोलाचा वाटा आहे। त्यांच्या या कार्यास सलाम करण्याकरिता त्यांच्या कामाचा गौरव व्हावा या उद्देशाने वीरा मेडिसिटी हॉस्पिटलने हा उपक्रम राबवला। गरोदर स्त्रियांना प्रसूतीपूर्व आणि दरम्यानच्या काळात घ्यायची काळजी तसेच नंतर होणाऱ्या बाळाला लागणारे लसीकरण, आरोग्यविषयक मेळावे, जनजागृती अशा अनेक बाबींमध्ये आशाताईंचा समावेश असतो। शासनाच्या वतीने पुरवल्या जाणाऱ्या ग्रामीण भागातील आरोग्यविषयक सुविधा याची माहिती ही सर्वसामान्य कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं कार्य हे आशाताईच्या माध्यमातून सातत्याने होत असते। डॉक्टर आणि रुग्ण यांच्यात योग्य समन्वय साधून योग्य उपचार मिळावा यासाठी ते सदैव तत्पर असतात। या सगळ्या बाबी लक्षात घेऊन आशाताई यांचा कामाप्रतीचा उत्साह वाढावा त्याकरिता वीरा मेडिसिटी हॉस्पिटलने हा उपक्रम दरवर्षीच राबवण्याचा असा निर्धार वीरा मेडिसिटी हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉक्टर सुहास किसनराव विघ्ने, डॉक्टर राजेंद्र सखाराम राख यांनी केला। यावेळी आशाताई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून नव्यानेच वीरा मेडिसिटी हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभागाची सुरुवातही कार्किनोस कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून होणार आहे। दोघांच्या संयुक्त विद्यमाने आशाताई यांचे मोफत कॅन्सर तपासणी आणि समुपदेशन करण्यात आले। सदर कार्यक्रमाला राणी उचेगाव, कारला, दुधना, काळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आशाताई,
समन्वयक गायत्री शेळके, श्रीमती लागमे संगीता भानुशे, श्रीमती शिंदे किसनराव विघ्ने, संचालक विरा मेडिसिटी डॉक्टर प्रवीण ससाने, डॉक्टर नितेश भोजने, डॉक्टर प्रवीण सोनुने, डॉक्टर मिलिंद काटोले, डॉक्टर शकुन कोठारी, डॉक्टर प्रणवती हिरडकर यांची प्रमुख उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रवीण चव्हाण, तुकाराम शेळके, अमोल मायका, नितीन जैन तसेच विरा मेडिसिटी हॉस्पिटलमधील सर्व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केलं। आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त गौरव आशाताईंचा असा एक कार्यक्रम आयोजित केला होता। त्यामध्ये जालना जिल्ह्यातील जवळपासच्या ज्या काही आशा वर्कर्स आहेत, आशाताई आहेत, त्यांना इथे बोलून त्यांचा सन्मान केला। त्यांचे जे काही अडचणींना त्यांना समोर जावे लागतात, हे रुग्ण आढळल्यापासून रुग्ण हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यापर्यंत त्यांना जे काही अडचणी असतात त्या समजून घेतल्या व त्यांचं त्यानंतर आम्ही हॉस्पिटलतर्फे मोफत त्यांचं सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग, ओरल कॅन्सर स्क्रीनिंग या तिन्ही कॅन्सरचे आम्ही स्क्रीनिंग केलेले आहे। व विरा मेडिसिटी हॉस्पिटलतर्फे आपण एक जननी सुरक्षा योजना, विरा जननी सुरक्षा योजना असं एक हेल्थ कार्ड लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये एकदम अल्प दरामध्ये गर्भवती महिलांना त्याचा लाभ घेता येईल। सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आज विरा मेडिसिटी इथे आपण जागतिक महिला दिनानिमित्त आशा वर्कर्स PHCमधनं जवळजवळ 100 आशा वर्कर्सला आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये बोलवलं होतं। त्यांच्यासाठी गौरव पुरस्कार आयोजित केला होता। त्यानुसार आपण हा प्रोग्राम आज कंडक्ट केला आहे आणि आपण आशा वर्कर्सला कर्करोग तज्ज्ञांकडनं कर्करोगाविषयी जनजागृती करण्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यामध्ये स्तनाचा, गर्भपिशवीचा कर्करोग याविषयी आपण त्यांना माहिती दिली आहे आणि आशा वर्कर्स आपल्या इथे येऊन जे काही नॉलेज घेऊन गेलेले आहेत, ज्ञान घेऊन गेले आहेत, त्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांना त्याचा फायदा होईल यासाठी आपण हा प्रोग्राम अरेंज केला होता। आणि आज 8 मार्च जागतिक महिला दिनानिमित्त आपण आपल्या हॉस्पिटलला गर्भवती महिलांसाठी पण एक योजना आयोजली आहे। त्या योजनेअंतर्गत 5 महिन्याच्या आधी रजिस्ट्रेशन केलं तर गर्भवती महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो। आणि विरा मेडिसिटी हे नेहमीच सामाजिक बांधिलकी साठी कार्यरत आहे आणि यापुढेही आपण असे वेगवेगळे प्रोग्राम अरेंज करत राहू। जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा। जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील कामांचा आढावा आज आमदार अर्जुनराव खोतकर यांनी पंचायत समितीच्या सभागृहात घेतलाय। या आढावा बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या। आमदार अर्जुनराव खोतकर यांनी जालना विधानसभा मतदारसंघातील जलजीवन मिशन योजनेची आढावा बैठक आज पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात घेतली। यावेळी जालना पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप पवार, शिवसेना पक्षाचे उपनेते पंडित भुतेकर, युवा सेनेचे अभिमन्यू खोतकर, विष्णू पाचपुते यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। यावेळी जलजीवन मिशन अंतर्गत किती कामे पूर्ण झाली आहेत आणि पूर्ण झालेले कामे वेळेवर नागरिकांना पाणी मिळते की नाही या सर्व गोष्टींचा आढावा आमदार अर्जुनराव खोतकर यांनी घेऊन उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना काही सूचना केल्या आहेत। शासनाने अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन योजना ही राज्यामध्ये केंद्राच्या माध्यमातून या ठिकाणी राज्यामध्ये राबवायचा ठरवलं। आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास 90 योजना या ठिकाणी मंजूर केल्या गेल्या आणि 32 योजना पूर्ण आहेत। त्या पूर्ण असलेल्या योजनाला खरंच पाणी मिळतं का याचाही आपण आढावा घेऊ। ज्या 58 योजनेमध्ये पाणी पुरवठा सुरू झालेला आहे त्याही योजनेचा आपण या ठिकाणी आढावा घेऊ। थोडासा अवधी लागेल आपल्याला, आपण गाव घ्या जाऊ, परंतु या सर्व योजना करत असताना काही तक्रारी गावातल्या आहेत, काही तक्रारी कॉन्ट्रॅक्टरच्या आहेत, काही तक्रारी यंत्रणेच्या आहेत। परंतु आता ही योजना आपल्याला एक गोष्टी या योजना आपल्याला जलजीवन योजना 25 वर्षापूर्वी योजना अशा पद्धतीची योजना तुम्हाला या ठिकाणी भेटणार नाही। त्यामुळं जी योजना होणारी आहे ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही लक्ष करून देणं अत्यंत गरजेचं आहे। गावातील
आपले लोकप्रतिनिधी म्हणून भविष्य काळामध्ये 25 वर्षापर्यंत चालेल अशा उद्देशाने सरकारने ही योजना तुम्हाला दिलेली आहे आणि त्या योजनेवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवून तुम्ही ही योजना करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. न्यायालयाचे वॉरंट घेऊन गेलेल्या बदनापूर पोलिसांकडून वॉरंटधारकास अमानुष मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. न्यायालयात हजर राहण्यासाठी वॉरंट घेऊन गेलेल्या बदनापूर पोलीस ठाण्याचे अंमलदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ढोकसाळा गावातील एका वॉरंटधारकास लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बदनापूर तालुक्यातील ठोकसाळ बदनापूर पोलीस ठाण्याचे जोनवाल आणि त्यांचे सहकारी हे एका गुन्ह्यात रामा दादाराव गव्हाणे याला वॉरंट तामील करण्यासाठी गेले होते. अंमलदार जोनवाल आणि सहकार्याने वॉरंटधारक रामा गव्हाणे या सोबत घेऊन जात असतानाच अचानक या आरोपीस पोलिसांकडून खाली पाडून प्रचंड मारहाण करण्यात आली. मला वॉरंट द्या, मी स्वतः बायकोसोबत न्यायालयात हजर राहतो अशी याचना वॉरंट धारकाकडून होत असताना सुद्धा पोलीस अंमलदार जोनवाल हा अमानुषपणे त्या संशयित आरोपीस मारहाण करत होता. मारहाण करतानाचा व्हिडिओ MCN न्यूजच्या हाती लागलाय. जालना शहरातील ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महिला दिनानिमित्त महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयातील कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला आहे. जालना शहरातील ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि अंजना आई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. यावेळी डॉक्टर क्रांतिसिंह लाखे पाटील, अतिदक्षता आणि भूलतज्ञ डॉक्टर सूरजसिंह तौर, MD मेडिसिन, हृदयरोग व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर रवींद्रजी थोरात पाटील, मूळव्याध व भगंदर तज्ज्ञ डॉक्टर प्राची मार्लेचा, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनसंपर्क अधिकारी योगेश आढाव, सामाजिक कार्यकर्त्या विद्या जाधव आणि ज्योती आडेकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आज ओजस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे जागतिक महिला दिनानिमित्त मोफत तपासणी, निदान व उपचार शिबिर आपण आयोजित केलेले आहे. या शिबिरामध्ये आपण ECGची तपासणी, शुगर, BP, हिमोग्लोबिन व महिलांचे आजार यावर निदान उपचार आपण केलेले आहेत. तर या तपासणी आजच्या शिबिरामध्ये आपण 350च्या वरती महिलांची तपासणी केलेली आहे यशस्वीरित्या. तसेच आपल्या येथे ज्या स्टाफ आहेत, महिला स्टाफ आहेत, त्यांना सर्वांना आपण त्यांच्या कार्याचा एक गौरव म्हणून प्रशस्तीपत्राद्वारे त्यांना सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना पुढील वाटचालीसाठी आपण एक प्रेरणा म्हणून त्यांचा गौरव केला. तसेच आपल्या सर्वांना एवढं सांगतो की आपण ओजस हॉस्पिटल नेहमीच महिलांच्या आरोग्याविषयी आग्रही आहे. तरी आज आपल्या या महत्त्वाच्या दिनानिमित्त आपण परत एक पाऊल उचलून आणखीन काय करता येईल सर्व महिलांच्या आरोग्याविषयी त्यांना एक परत बाकीच्या आजारांबद्दल त्यांना आपण एक प्रॉपर गायडन्स करून त्यांना पुढील वर्षांमध्ये काही त्रास होऊ नये त्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. तरी सर्वांना मी आपल्या येथे जे कोणी राहिलेले असतील महिला त्यांनी येऊन आपल्या इथे तपासणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या क्रुझर गाडीला सिंदखेड राजाजवळ भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर 10 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या 9 जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून यापैकी 3घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. यवतमाळहून शिर्डी जाणाऱ्या क्रुझर गाडीला सिंदखेड राजाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्या 9 जणांवर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 9 पैकी 3घांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहित मापारी यांनी बोलताना दिली. आज पहाटे यवतमाळहून शिर्डीकडे देवदर्शनाला जाण्यासाठी 12 ते 15 जण क्रुझर गाडीने निघाले होते. या दरम्यान जालनापासून जवळच असलेल्या सिंदखेड राजा हद्दीतील समृद्धी महामार्गावर क्रुझर गाडीचे टायर फुटल्याने अपघात झाला. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून 10 ते 12 प्रवासी जखमी झाले असून सध्या जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. की समृद्धी मार्गावर जो काही अपघात झाला आहे त्या अपघातामधील रुग्ण आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले आहेत का? हो, सकाळी सुमारास 9 वाजता समृद्धी महामार्गावरती सिंदखेड राजाजवळ त्यांचा अपघात झाला. क्रुझर होती गाडी आणि ते यवतमाळवरनं शिर्डीला जात होते देवाच्या दर्शनाला. त्यापैकी 9 जणांना चांगला मार लागला आहे त्यांना आणि 9 जण आपल्या इकडे ॲडमिट आहेत.
त्यापैकी एक जण थोडा सिरियस होता, त्यांची प्रकृती थोडीशी खालावली होती, मल्टिपल फ्रॅक्चर्स होते. त्यामुळे आपण त्याला उपचारासाठी पुढे संभाजीनगरला हलवण्यात आले. बाकीच्यांची तब्येत आता चांगली आहेत. बाकीच्यांच्यावरती तज्ज्ञ डॉक्टर्स त्यांचे उपचार वगैरे सुरू आहेत. काय नाव आहेत रुग्णांचे? 9 पेशंट आहेत, सर्व एक यवतमाळ जिल्ह्यातले आहेत. त्यांचे नाव आहेत सिंधुताई राऊत, छाया चव्हाण, हिमांशू खोडे, भावना राऊत, प्रतिभा अरुण इंगोळे, भारती राऊत, रमेश राऊत, बेबीबाई गेलॉत आणि मीराबाई काळे, हे असे त्यांची नावं आहेत. सध्या स्टेबल आहेत का सगळं? सध्या स्टेबल आहेत, पण फ्रॅक्चर्स वगैरे तर आहेत त्यांना. काय नाव सर आपलं? माझं नाव रोहित मापारी, डॉक्टर रोहित बळीराम मापारी. जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी खवल्या मांजराची शिकार करून तस्करी करणाऱ्या 6 जणांना वन विभागाने ताब्यात घेतलंय. गेल्या काही दिवसांपासून ही तस्करी होत असल्याची बाब आता समोर आली आहे. जालन्यात खवला मांजरीची तस्करी करणाऱ्या टोळीच्या वनविभागाने मुसक्या आवळल्या आहेत. 3 वाहनांसह 6 आरोपी वनविभागाने ताब्यात घेतलेत. वनविभागाने स्वतः व्यापारी बनत सापळा रचून फिल्मी स्टाईल पाठलाग करून जालना शहरातील मंठ चौफुली परिसरात काल रात्री 10 वाजेच्या दरम्यान ही कारवाई केली आहे. जालना शहरातील विविध समस्या मार्गी लागावी अशी अपेक्षा ॲडव्होकेट महेश धानावत यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ॲडव्होकेट महेश सीताराम धनावत यांनी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे जालना शहरातील समस्येसंदर्भात एक जनहित याचिका दाखल केली आहे, ज्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने नोटीस सुद्धा काढली आहे. प्रकरणात पुढील सुनावणी ही 19 मार्चला आहे. या शहरात रस्त्याचा प्रश्न, विजेचे खांब, नाल्यावर धापे नाही, कुत्र्यांचे प्रश्न, स्वच्छता इत्यादी अनेक प्रश्न या जनहित याचिकेत नमूद केले. या जनहित याचिकेमुळे आता तरी महानगरपालिका कामाला लागेल अशी आशा ॲडव्होकेट महेश धनावत यांनी व्यक्त केली आहे. फक्त महानगरपालिका नाही तर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांना सुद्धा नोटीस काढण्यात आलेली आहे. आपण जर बघितलं तर जालना महानगरपालिका हद्दीत अनेक रोड आहे, तिथे ढापे नाही, नाल्या जे गटर आहे तिथे ढापे नाही, कुठे कुठे ते पाणीचे जे चाब्या आहे ते बाहेर आलेली आहे, रात्री दिसत नाही आणि एक अपघात होतात. आणि जर रोड बघितलं तर आपण JS कॉलेजकडून खाली उतरतो तर वरती खाली रोड आहे, चढताना अपघात होतो. आणि कोठारी स्कूलच्या समोरचं रोड, ते सर्व रोड व्यवस्थित नाही, ते सर्व रोड होणे गरजेचे आहे. अनिल जिंदल शाळेकडे जातानाचा रोड बघितलं तर तो पूर्णतः झालेला नाही, शाळेकडे मुलांना त्रास होतो. कुत्र्याचा प्रश्न आहे, खांब्याचा प्रश्न आहे, रस्त्यात लाईटचे खांब रस्त्याच्या मध्यभागी आहे. हे सर्व प्रश्न आता येणार 19 तारखेला आपण परत मांडणार आहोत महानगरपालिकेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद. नोटीस वगैरे आली? त्यांना नोटीस निघालेली आहे. 19 तारखेला त्यांना जबाब द्यायचा आहे आणि तिथे महानगरपालिकेला नोटीस निघालेली आहे. जिल्हाधिकारी, शासनातर्फे सरकारी वकील उपस्थितसुद्धा झालेले आहे. काय मागणी राहील? आमची अशी मागणी राहील की सिविक्स जे आहे लायबिलिटीज महानगरपालिकेने ते परिपूर्ण करावं. कचऱ्याचा प्रश्न असेल, रोडचा प्रश्न असेल, घाणीचा प्रश्न असेल, खांब्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न, कुत्र्याचा प्रश्न असेल, हे सर्व प्रश्न कुठे ना कुठेतरी मार्गी लागले पाहिजे. याबरोबरच हे बातमीपत्र इथंच संपलंय. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना. नमस्कार. आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप, संग, आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया आप कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो।
जालना शहर महानगरपालिका जालना शहर महानगरपालिका हद्दीतील सर्व मालमत्ता कराच्या थकबाकीवर 1 जानेवारी 2025 पासून 2% शास्ती आकारण्यात येत आहे. तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा, नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे. उच्चतम वर्ग कृषी उत्पन्न बाजार समिती जालना, श्री छत्रपती शिवाजी महाराज बाजार संकुल, भोकरदन, देऊळगाव राजा रिंग रोड, नवीन मोंढा जालना, उपबाजारपेठ, रामनगर, नेर, सेवली, महाराष्ट्रातील अग्रगण्य बाजारपेठेची काही ठळक वैशिष्ट्ये. गरजवंत शेतकऱ्यांच्या मुलांकरता शहरामध्ये शिक्षण घेता यावे म्हणून बाजार आवारामध्ये मोफत वसतिगृहाची सुरुवात. बाजार आवारात शेतकरी व इतर बाजार घटकांकरिता नाममात्र दरामध्ये आरो फिल्टरचे पिण्याचे पाणी. बाजार संकुलात भुसार, गुळ, फळे व भाजीपाला, मोसंबी तसेच होलसेल किराणा, सीड्स मार्केट व शेतपूरक सर्व व्यवसाय एकाच बाजार आवारामध्ये एकत्रितपणे सुरू. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर 24 तासांच्या आत पेमेंट शेतकऱ्यांना अदा करण्यात येते. सर्व शेतमालाचे वजन इलेक्ट्रॉनिक वजन काट्याद्वारेच. उपबाजारपेठ सेवली येथे दैनंदिन बाजारपेठ सुरू करून शेतकऱ्यांच्या वाहन खर्चामध्ये बचत. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांसाठी रेशीम कोष मार्केटची यशस्वी सुरुवात. शेतमाल तारण कर्ज योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिलासा. 24 तास इलेक्ट्रॉनिक्स भुईकाट्याची व्यवस्था. शेतकऱ्यांसाठी आवाहन, शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार आवारात विक्री करता आणताना ओलावा, काडी, कचरा विरहित आणावा, ज्यामुळे आपल्या शेतमालास योग्य व जास्तीचा बाजारभाव मिळेल. शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमाल बाजार समितीच्या बाजार आवारात विक्रीसाठी आणावा आणि खासगी व्यापाऱ्यांकडून आपली होणारी फसवणूक टाळावी. शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री केल्यानंतर आपली शेतकरी पट्टी तपासून पाहावी. नियमाविरुद्ध इतर कोणतीही कपात झाल्याचं निदर्शनास आल्यास बाजार समितीशी संपर्क साधावा. मुख्य प्रशासक माननीय आमदार श्री अर्जुनराव पंडितराव खोतकर, उपमुख्य प्रशासक माननीय श्री भास्करराव मुकुंदराव दानवे, सचिव मोहन कन्हेराम राठोड, प्रशासकीय मंडळी सर्व श्री माननीय आमदार अरविंद बाजीराव चव्हाण, राहुल गोवर्धन गवारे, कालिंदा कैलास ढगे, तुकाराम कमळाजी खरजुले, नरसिंग गणेशराव गोरे, संदीप विठ्ठलराव वाघ, भगवान रामदास अंभोरे, रशीद पहलवान, ज्ञानेश्वर उत्तमराव शेजूळ, सहदेव बाबासाहेब मोरे, आलम खान, मुनीर खान पठाण, संतोष उत्तमराव मोहिते, राजेश रामभाऊ राऊत, विष्णू माणिकराव पाचफुले. सहलीला जायचंय, मग देशात किंवा परदेशात जाण्यासाठी चिंता कसली करताय? विना वर्ल्डचे जालना पार्टनर ट्रिप मेकर्स आपल्या सोबत आहेत ना, तेही संपूर्ण टूर पॅकेज सह. ट्रिप मेकर्स करत आहे जाण्या येण्यापासून तर राहण्याची व टूरची सर्व व्यवस्था. आमच्याकडे उपलब्ध सुविधा ग्रुप टूर्स, लेडीज स्पेशल, सिनियर स्पेशल, हनीमून स्पेशल टूर्स, दुबई, बाली, युरोप, सिंगापूर, श्रीलंका, नेपाळ, मलेशिया, देशात किंवा परदेशात कुठेही जा. आमच्याकडे विमान तिकीट, हॉटेल बुकिंग, कॅब बुकिंग, पासपोर्ट, व्हिसा, क्रूज बुकिंग, रामोजी फिल्म सिटी, इमॅजिका, स्नो वर्ल्ड, वॉटर पार्क, तिरुपती, प्रयागराज, काशी बुकिंग सह सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध. आमचा पत्ता हंसराज कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 10, डॉक्टर कळमकर हॉस्पिटल शेजारी, भोकरदन रोड, जालना. तर आजच ट्रिप मेकर्सला अवश्य भेट द्या. आमचा संपर्क 9404544946 किंवा 9834209128.